चांगलं म्हणलं तिथं बस. इथं काय इथं लसूण कमी ही केलाय सोलाय बसवायला दोघे जणी. बसा. ठसका लागतोय काय प्रियंका? ते 2-4 फोटो घेऊन काढून घे. कशामुळे तिथं पाहुणं बघून लगेच विषय नाही. हिला शिकव माझ्या बायकोला. नमस्कार मित्रांनो, मसाला कसा बनवतात तुम्हाला आज मी पूर्ण दाखवतो. वाघमारे फॅमिलीचा आईसाहेब मसाला. आम्ही पुरेपूर असा कांदा वाळवून घेतो. कांदा वाळवण्या अगोदर हे बघा कंपाऊंड असं पूर्णपणे असतं या घराला की कुत्रं मांजर काय येऊ नाही. त्यामुळे विषय काय नाही. कांदा पुरेपूर वाळवल्याने काय होतं, वाळला म्हणजे आणि भाजल्यानंतर हे कडक आणि कुरुम कुरुम होतो एकदम जसं चुरमुऱ्यासारखा. म्हणून त्यामुळं मसाला जास्त दिवस टिकतो. 1 वर्षाची गॅरंटी देऊ शकतो. जर कांदा जर ओला राहिला तर काय होतं, कांदा ओला राहिल्यानंतर आंबूस वास येतो आणि मसाला खराब होण्याची शक्यता असते. असं कांदा आणि अशा लाल जर कोल्हापुरी मिरच्या ही बघितल्या ना, ही मिरची अशी लागते अशी. तर आता चला ही मिरची भरून तुम्हाला भाजून वगैरे समजा दाखवणार आहे मी. पिठली बघा चूल इकडं. मस्त पैकी खोबरं चालू या आय भाजून घेते मी. बाकीचं पार्सल करतो या. मसाला घ्यायला आले ती बारामतीतून काय फॅन आतमध्ये काम चालू आहे माझं. कसं आहे असं दाखवायला लागतंय बरं का. असा मसाला हे बघितलं समजा सामान आहेत बरं का. मिरी फिरी लवंगा फिवंगा मेथी काय तानपत्री असं समजा. इकडं तीळ मोहरी आणि काय म्हणतात तीळ मोहरी जिरं आणि इकडं मसाल्यात धन खिन हळकुंड असं समजा भाजून घेतलं. न्यायचं कुठं आहे आपण फक्त इथं मित्रांनो हे करतो असं चुलीवचं बघितलं. बाकी मिरच्या इथं बाहेर भाजायला देतो. आज तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार मिरची आपण कोणाकडे भाजायला देतो. डबल कढई आणलेली आपली वेगळी त्यांना एक वेगळी घेऊन दिलेली. असं नियोजन केलंय. नाही मोठी द्यायची ही आपल्याला ठेवायची. ह्यात मसाला भाजता त्यात मिरच्या भाजायला त्यांना ती मला कमी पडते कढई म्हणून आपण दुसरी आणली. आजचा मसाला आईने भाजलेला आहे एवढा. चला झालं का? ही लय भाजायचं नाही, नुसतं खालीवर करायचं. ह्याला लय हे करायचं नाही. कच्चाच मसाला मध्ये तेव्हा टेस्ट येते सुगंध. भाजत नाही ते पण उलटा पालता करायचा असतंय. बरं ठीक आहे असं इकडं चालू आहे असं नियोजन. आय बघितलं का तिकडं मसाल्याचं सामान आहे भाजलंय आणि इकडं आपली लवंगी कोल्हापूरची मानतात ना त्याला ही मानतात बरं का. असा कलर दिसला पाहिजे असा. ही कलर बघितला लाल जरद फिक्की मिरची नाही अशी लाल जरद दिसली पाहिजे असा. हे बघा कशी आहे काय अशी मिरची ही चालवली आता बाहेर. ह्याच्या आता देठ काढून भाजून आपल्याला उक्तीच भेटते. त्यांच्या हजेरी असते या. तर इथं त्रास नको कोणाला सोसायटीला. आपलं घरातल्या घरात आपला कार्यक्रम चालू या. बरं चल धर ठीक आहे. आज आहे 3 तारीख 8वा महिना ऑगस्ट आणि आज आपल्या बार्शीमध्ये कार्यक्रम चालू आहे. पांडू ताय दाजी समजे तिकडे गेल्यात. आप्पा शंभू चल मिरची वाळवायला लागती नाही तर मसाला खराब होतो. सलग 3 दिवस झाले मिरची वाळती उन्हात कडक. कांदा पण वाळतोय वाळवायला लागतंय मग खराब होत नाही. नाही तर आंबूस कांद्यानी आणि ह्यानी वास येतो. ब्रँड 1 वर्ष गॅरंटी देतो आपण मसाल्याची. इथं दाखव. आता ही कढई घेतली बघा. ती कली कढई वेगळीच आपली. ही कांदा भाजायची वेगळीच. आईचा कार्यक्रम तिकडे चालू आहे. ही कढई आता त्या ताईंना द्यायची. त्यांना काय त्यांच्या ह्याच्यात कांदा भाजा ये नाही. हे कांदा म्हणतो मिरची भाजा ये नाही. ते म्हणजे दादा एक काम करा तुमची कढई द्या गाड्या माझं भांडं लय करपतं या जमाना. आता ही कढई ही मिरची आहे हे ठिकर एवढं घेऊन मला निघायचं या जायचंय. त्या ताई वाट बघत बसल्यात. मायली की दोघी जण मिरची भाजून देतात आपल्याला. देठ फिट काढून एकदम झटक्यात संध्याकाळपर्यंत. गरम गरम मसाला आणि ताजा मसाला लगेच पॅकिंग करायचं. उद्या सोमवार आहे लगेच लावायचं ऑर्डर. 20 ऑर्डर येऊन पडल्यात भरत्यात.
इकडं खाऊ घेण्यासाठी आलोय आज आम्ही, बघितलं का. तर घेतलं इथं जिलेबी घेतली, गुलाबजाम, बुंदी, शेव घेतली. इकडं पोरांना खाऊन हे आपलं पापडी. बरं द्या, बस झालं. आणि इथं बेल. पूजाचा कॉल आला. काय म्हणते? मिरच्या एवढ्या पास्ता किती भाजायच्या? थांब, मी आलो तिथं, येणार आहे मी. मावशींचा तोंड दाखव, तिथला एरिया दाखव. सगळं पटणारे नाही. दाखव. कढई कुठे मांडली? ती काय इथं चुलीवर मांडली कढई. हा ना. बरं आलो मी झाऱ्या घेऊन. या. त्याला बघा की आणखी थोडं भाजू द्यायचं का काढायची? मला ती काय कळलं नाही मोबाईल मध्ये. मी आलो तर बघितलं फायनल मित्रांनो. आपण तुम्हाला म्हणलं होतं की बाहेर मिरच्या, ते बरेच जण म्हणले की मला, दादा मिरच्या भाजल्या तुम्ही दाखवत नाही का, दाखवत नाही, देटायच्या टाकताय काही. तसं कधी होणार नाही. आपण काय असतं ते ब्रँड देतोय, मिरच्या भाजाय बाहेर देतोय. आपण मिरच्या भाजून घेतोय, बघितल्या रानमाळा मिरच्या तिकडे भाजून घेतोय. काय असेल ते त्यांचं किलो ठरलेलं आहे आपल्या. आलोय बघा आता इकडं. आणि आता ही झारे एकदा मावशींना द्यायचं आहे. इथलं आपलं झारे हसा या बघितलं, आपल्या झाऱ्या त्यांना एक नवीन द्यायचं. हे आपली कढई इकडं बघितलं. आता झाला मसाला हिदर दे भर कांदा. चल मसाला सामान घेतले बा. चल आण इकडं, आण गाडीवर समजा. उचल की खालून खालून हात घाल. आण, मी गाडीवर बसतो. ए कृष्णा, ठेव येतो मध्ये. अयो लवकर. ओ कृष्णा, भांडण करू नको काय. हा इथं खेळा तुम्ही. चल ग. हा पिवला केळ घेतलं तिने. ए हानू फिनू नको पोरांना, काय खेळ नीट. राधू येतो माघार. दुर्गा उठली की फोन कर. काय मोबाईल दिला तुझ्याकडं, लगेच आलो. मसाल्यापाशी बसतो. खेळा रे तुम्ही इथं काय. हा खेळा. चल ग बस की लवकर. चला आता पूजा पुढं मिरच्या भाजते तिथं त्या ताईंपाशी थांबून. प्रियंकाला घेऊन चालू मी. बस 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 लवकर. बाकी आईने मीठ वगैरे समजा दिलंय पांडव कार्यक्रमाला. फायनली निघालं बघा. फायनली आपण डंकेवर आलोय बघा आपल्या. तर सामान मटेरियल इथं ठेवलेलं आहे आणि चालू आहे आता मिरच्याकडं. मिरच्या जिथं भाजतात तिथं. तर हे झाऱ्या ही द्यायचं आहे. लसूण सोलायचं आहे, अजून थोडा कमी पडलाय. लसूण असं गावरान लागतोय दाखवायला. बारका आहे एकदम गावरान लसूण आहे. चला झिंग्या तिकडे. चला बसा इकडे. बस इथं लसूण सोलाय. ठसका लागन ते तिथं बस. तुम्हाला काय म्हणतात त्या तिकडे बस म्हणलं. असू दे. हे पटांगणात आहे बघा, काय टेन्शन नाही. असं भाजा लसूण एकदा दाखवून घेतो. बघा कसं पांढरं शिपाट लसूण. मला लय आवडतं हे पुढं सोलायला. कसं आहे पांढरं किती सोलायचं सगळाच पालता. आला बघा आपला दणका चालू. दना दना नुसतं गरम मसाला टाकलाय आता. कसं नियोजन आहे बघितलं का दोघींचं. लसूण सोलतात बघा. हे बघितलं लसूण दाखवतो. शेजारच्या मावशीत मिरच्याचा दणका झालाय आपला. चहा तर असला भारी केलाय तायडीने. तायडीने चहा केला बघितलं हिने.
लय भारी चहा केला गाड्या, विशेष नाही गाड्या. प्रियंका ते 2-4 फोटो घेऊन काढून घे. चहा घेऊ की कशामुळे तिला पाहुणं बघून लगेच विषय नाही. आणि हिला शिकव माझ्या बायकोला, हिला शिकव बरं चहा करायला. काय त्या द्यायला पाहुणं हाई उठून जा परत येतच नाही. 3-3 वर्षांनी पाहुणे येतात. काय करावं. डायरेक्ट पाहूनच बघतो म्हणतात चहा लय भारी केला. लय भारी चहा केलाय गाड्या. काय टाकले काय किती नाही आता 6वीला आहे. हा आता 6वीला आहे. लहान होती का नाही म्हणजे आम्ही इकडेच होतो 2020 मध्ये. 4वीला असेल ती किंवा 3रीला. तेव्हा तिच्या आजीचा हात चला मित्र आले ते भेटायला, यांच्या बरोबर फिरलो वगैरे झालं. आता अरे आता हे दोघे काय चालू आहे. लाका 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 भुका लागल्या काय. खावा खावा. काय देते ह्यांना कुरकुर. नको नको. कुठवर आलाय मसाला आपला.